नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 24 एप्रिल 2026 रोजीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत. जर तुम्ही हे सेशन डेली बघत असाल तर सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चालू घडामोडीचे शॉर्ट व्हिडिओ जे आहे ते मी सध्या अपलोड करतोय. स्पेशल समजा एखादं महत्त्वाचा टॉपिक असेल करंटच्या लेक्चरमध्ये तर त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काढून त्यावर आपण एक नवीन शॉर्ट व्हिडिओची सिरीज जी आहे ती सुरू केलेली आहे. जर तुम्ही ती बघितली नसेल तर नक्की बघा, कारण ते व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मार्क बूस्टर ठरणार आहे. त्याचबरोबर सुरू करूया आजचं सेशन. मित्रांनो, आपण चालू घडामोडीचं मासिक बनवलेलं आहे, ते तुम्ही आपल्या ॲपवर जाऊन घेऊ शकता. त्यानंतर संपूर्ण GSC बॅच ज्यामध्ये एक व्हिडिओ एका सब्जेक्टमध्ये आणि त्या सब्जेक्टची नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे. आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे, एप्रिल 2026 मध्ये बल्गेरियाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक कोणी जिंकली? तर बल्गेरियाच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जी आहे ती रुमेन रादेव यांनी जिंकलेली आहे. तर बघा, बल्गेरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष रुमेन रादेव यांनी संसदीय निवडणुका जिंकल्या असून ते प्रोग्रेसिव्ह बल्गेरिया हे पक्षाचं नाव लक्षात ठेवायचे. या पक्षाचे ते नेतृत्व करते, आघाडीचे ते नेतृत्व करत आहे. रुमेन रादेव जे आहे ते हवाई दलाचे माजी कमांडर होते. बल्गेरिया युरोप खंडातील एक देश आहे. राजधानी सोफिया आहे. चलन लेव आहे. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा नावाची AI आधारित प्रगत उपग्रह प्रतिमा प्रणाली कोणी विकसित केली? तर AI आधारित प्रज्ञा नावाची प्रगत उपग्रह आधारित आपण जर बघितलं तर प्रतिमा प्रणाली जी आहे ती DRDO ने विकसित केलेली आहे. तर DRDOचं फुल फॉर्म काय? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. DRDO सचिव समीर व्ही कामत यांनी, हे DRDOचे अध्यक्ष पण आहे समीर कामत, तर यांनी प्रज्ञा प्रणाली जी आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे काय केलेली आहे? सुपूर्त केलेली आहे. तर DRDO मध्ये एक विभाग आहे, त्याचं नाव आहे, आपण जर बघितलं तर CAIR. तर आपण जर बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स केंद्र, इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर सेंटर फॉर AI अँड रोबोटिक्स असा याचा फुल फॉर्म आहे. तर याने ही प्रणाली जी आहे AI आधारित प्रणाली विकसित केली. याचा मुख्य उद्देश आहे सुरक्षा यंत्रणांना दहशतवाद विरोधी आणि नक्षलवाद विरोधी कारवायांमध्ये रिअल टाइम पाळत ठेवणे. म्हणजे तुम्ही एखाद्या मूवीमध्ये बघितलं असेल की सगळं दिसतं, समजून घ्या राष्ट्रपती वगैरे सगळं बघत असतात, कुठं आहे सैनिक, काय आहे. तर तशा प्रकारचं उपग्रह प्रतिमा ऑन दी स्पॉट उपग्रहांच्या माध्यमातून कारवाया करताना आपल्या सैनिकाला उपलब्ध व्हाव्या यासाठी ही प्रज्ञा नावाची प्रणाली जी आहे ती आपण सुरू केलेली आहे. संशयास्पद हालचालींचा शोध घेणे, सहाय्य करणे, तर यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी प्रज्ञा नावाची AI आधारित प्रगत उपग्रह प्रतिमा प्रणाली जी आहे ती DRDO ने विकसित केलेली आहे. DRDOचं सेंटर फॉर AI अँड रोबोटिक्स नावाचा विभाग जो आहे त्याने याला विकसित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, आशिया विभागातील कोणत्या महिलेला गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार जो आहे तो यंदाच्या वर्षी 6 महिलांना देण्यात आलेला आहे. किती? 6. आणि आशियातील सांगायचं झालं तर यावर्षी हा पुरस्कार बोरिम किम यांना मिळाला आहे. तर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2026 6 महिलांना देण्यात आला. हा पुरस्कार 37 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ज्यांना मिळालेला आहे त्या 6च्या 6 महिला आहे. म्हणजे पहिल्यांदा विजेत्यांमध्ये सगळ्या महिला आहे, पुरुष नाही. या पुरस्काराला अनेकदा ग्रीन नोबेल पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हा पुरस्कार जगातील 6 प्रमुख भौगोलिक प्रदेशातील तळागाळातील कार्यकर्त्यांचा सन्मान करतो. म्हणजे दरवर्षी 6 लोकांना हा पुरस्कार दिला जातो 6 भौगोलिक एरियातील. बक्षिसाची रक्कम आहे $2,00,000. हा पुरस्कार जर बघितला तर आफ्रिकेमधील इरोरो तानशी यांना मिळाला, आशियामधील बोरिम किम यांना मिळाला जे दक्षिण कोरियाच्या आहे, युरोपमधील सारा फिंच यांना मिळाला जे UKच्या आहे, युनायटेड किंगडमच्या. त्यानंतर थिओनिला रोका माता बोब या पापुआ न्यू गिनीच्या आहे. पण या कशाचं प्रतिनिधित्व करत आहे? तर या प्रतिनिधित्व करत आहे मित्रांनो जे काही बेटाचे देश आहे त्यांचं या प्रतिनिधित्व करत आहे.
त्यानंतर अलाना अकाक हर्ले युनायटेड स्टेट्सचे आहे, उत्तर अमेरिका खंडातील, यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि युवेलिस मोरालेस ब्लँको हे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील आहे, कोलंबियाचे आहे, तर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मग आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर बोरिम किम हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पुढे जाऊया, चौथा प्रश्न. युनेस्कोच्या पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026 नुसार कोणत्या वर्षापर्यंत हवामान बदलामुळे जवळपास 90% जागतिक वारसा स्थळं धोक्यात येऊ शकतात? तर हवामान बदलामुळे 2050 वर्षापर्यंत काय होणार आहे, तर जगातील 90% जागतिक वारसा स्थळं जी आहे ती धोक्यात येणार आहे. कधीपर्यंत, तर 2050 पर्यंत. ही बाब लक्षात ठेवायची सगळ्यांनी. तर युनेस्कोने अलीकडं आपण जर बघितलं पीपल अँड नेचर रिपोर्ट 2026 नुसार युनेस्कोने घोषित केलेली जी काही जागतिक वारसा स्थळं आहे त्यापैकी 90% स्थळं जी आहे ती कधीपर्यंत, 2050 पर्यंत. मी 25 लिहिलं, 2050 पर्यंत ही धोक्यात येणार आहे. या व्यतिरिक्त 98% स्थळं हवामान बदलाच्या परिणामांनी प्रभावित झाली आहे आणि इसवी सन 2000 पासून 3 लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त वनक्षेत्र जे आहे तर ते नष्ट झाले आहे. तर इथं मेन मुद्दा जो लक्षात ठेवायचा आहे तो तुम्हाला ह्या प्रश्नामधीलच इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे. तर युनेस्कोचाच आहे पीपल अँड नेचर रिपोर्ट. तर पीपल अँड नेचर रिपोर्ट कुणाचा आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया, पाचवा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये केंद्र सरकारने निर्यात सुलभतेसाठी रिलीफ योजनेची व्याप्ती वाढवली आहे आणि पात्र देशांच्या यादीत कोणत्या 2 देशांचा समावेश केला आहे? तर रिलीफ योजना जी आहे ती अलीकडच्या काळात सुरू करण्यात आली होती. भारतातील जे निर्यातदार आहे किंवा दुसऱ्या देशातील निर्यातदार जे आपल्या देशामध्ये निर्यात करतात, म्हणजे आपण ज्यांच्याकडून आयात करतो, तर त्यांना मोठं नुकसान होत आहे. कशामुळे नुकसान होत आहे, तर इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे. तर यांना इथं काही अनुदान देणं किंवा सहाय्य करणं यासाठी रिलीफ नावाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि या रिलीफ योजनेमध्ये इजिप्त आणि जॉर्डन या देशांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. तर रिलीफचा फुल फॉर्म आहे रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटायझेशन. पुढे जाऊया, पश्चिम आशियातील सध्याच्या तणावामुळे निर्यातदारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने रिलीफ योजना सुरू केली. मग या पात्र देशांच्या यादीत इजिप्त आणि जॉर्डन देशांचा सरकारने आपल्या देशाने काय केलेले, भारत सरकारने समावेश केलेला आहे. या 2 देशांमध्ये पाठवलेला किंवा या 2 देशांमधून आयात केलेला जो माल असणार आहे तर त्या मालासाठी आता या योजनेचा लाभ जो आहे तो निर्यातदार आणि आयातदारांना मिळणार आहे. ही योजना कोणामार्फत चालवली जाते, तर नोडल एजन्सी आहे भारतीय निर्यात पत हमी महामंडळ ECGC. पुढे जाऊया, 6वा प्रश्न. कोणत्या संस्थेने भारतातील पहिल्या 3 संघीय फुटबॉल फॉर्मॅट खेळ ओमेगा बॉल सुरू केला आहे? तर ओमेगा बॉल भारतामध्ये IIT मद्रासने सुरू केलेला आहे. तर हे फुटबॉल सारखंच आहे पण एक वेगळा प्रकार आहे ज्यामध्ये 3 टीम तुम्हाला बघायला मिळतात. 3 टीम 3 ठिकाणी गोल करू शकतो आपण. तर अशा प्रकारचं हे ओमेगा बॉल नावाची एक स्पर्धा बघायला मिळते. तर 3 संघ आहे, 3 गोल पोस्ट आहे आणि एक वर्तुळाकार मैदान आहे. म्हणजे फुटबॉलचं जे जनरल मैदान असतं ते आयताकृती असतं आणि इथं 2 गोल पोस्ट असतात आणि 2 टीम असतात. मग आता याला एक नवीनच स्वरूप देण्यात आलेलं आहे. आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम IIT मद्रासने हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर ओमेगा बॉल काय आहे, 3 संघीय फुटबॉल प्रकार काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जाऊया, 7वा प्रश्न आहे. भारतातील स्टेट ऑफ इंडिया बॅट्स म्हणजे वटवाघूळ 2024-25च्या पहिल्या मूल्यांकनानुसार कोणत्या राज्यात वटवाघुळांच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक आहे? तर स्टेट ऑफ इंडिया बॅट्स 2024-25चा जो पहिला रिपोर्ट आहे त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात जास्त वटवाघुळांची संख्या आहे. तर बघा, भारतात एकूण 135 वटवाघळांच्या प्रजाती आहे. तर ही प्रजातींची संख्येबाबत आपण बोलत आहोत. प्रजातीच्या संख्येबाबत आपण इथं बोलत आहोत. सगळ्यात जास्त प्रजाती पश्चिम बंगालमध्ये आहे. तर टोटल 135 आपल्या देशामध्ये प्रजाती, त्यापैकी 16 प्रजाती भारतीय आहे, स्थानिक आहे आणि मग बाकी प्रजाती इकडून तिकडून आलेल्या आहे. IUCN सुमारे 7 प्रजाती ज्या आहेत ते धोकाग्रस्त म्हणून सूचीबद्ध केलेल्या आहे. मग यामध्ये सगळ्यात जास्त प्रजाती पश्चिम बंगालमध्ये, 2 नंबरला मेघालय आहे, 3 नंबरला उत्तराखंड आहे. सगळ्यात कमी प्रजाती हरियाणा आणि पंजाब राज्यामध्ये आहे, फक्त 5. हा अहवाल नेचर कन्झर्वेशन फाउंडेशन
आणि बॅट्स कन्झर्वेशन इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे तयार केलेला आहे. पुढे जाऊया. 8वा प्रश्न आहे ISSF ज्युनियर वर्ल्ड कप 2026 कुठे आयोजित होत आहे, ज्यामध्ये शिव नरवाल आणि सबीरा हॅरिस यांनी 71 सदस्यीय भारतीय पथकाचं नेतृत्व करत आहे. तर ISSF म्हणजे हा एक शूटिंगचा आपण जर बघितलं तर ज्युनियर वर्ल्ड कप आहे, जो 2026 या वर्षामध्ये कैरो इजिप्तमध्ये आयोजित केला जात आहे. मग भारतीय पथकाचं नेतृत्व पुरुषांमध्ये शिव नरवालने केलं आणि सबीरा हॅरिसने महिलांमध्ये केलेलं आहे. शिव नरवालने मग पहिल्याच दिवशी गोल्ड मेडल सुद्धा जिंकलेलं आहे. तर ही सुद्धा बातमी लक्षात ठेवायची आहे. 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. भारताचं 71 सदस्यीय पथक आहे. पुढे जाऊया. 9वा प्रश्न. सक्षम वातावरण या श्रेणी अंतर्गत WSIS पुरस्कार 2026 साठी कोणत्या भारतीय उपक्रमाला नामांकन मिळालेलं आहे. तर WSIS पुरस्कारासाठी समृद्ध ग्राम उपक्रम जो आहे तर त्याला नामांकन मिळालेलं आहे. तर हा उपक्रम जो आहे समृद्ध ग्राम, जो भारतनेट ब्रॉडबँडचा वापर करून समृद्धी केंद्रामार्फत ग्रामीण नागरिकांना एकात्मिक भौतिक सेवा आणि डिजिटल सेवा प्रदान करतो. संचार मंत्रालय याची नोडल मंत्रालय म्हणून काम करत आहे. याची अंमलबजावणी दूरसंचार विभाग आणि दूरसंचार तंत्रज्ञान विकास निधी यांच्या मार्फत या समृद्ध ग्राम या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे, ज्यामध्ये डिजिटल शिकवलं जात आहे ग्रामीण भागातील नागरिकांना. पुढे जाऊया. 10वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे. तर साऊथ कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहे ली जे म्युंग. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्या भारत दौऱ्यादरम्यान नवी दिल्लीत भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली. भारत आणि दक्षिण कोरियाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार $50 बिलियन पर्यंत वाढवण्याचं लक्ष ठेवलं. 2028-29 हे जे वर्ष आहे हे भारत आणि दक्षिण कोरिया मैत्री वर्ष म्हणून घोषित केलं जाणार आहे. तर आपण जर बघितलं तर RKO तर रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणून ओळखलं जातं दक्षिण कोरियाला. तर दक्षिण कोरिया आणि दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाचा तो किम जोंग आहे. दक्षिण कोरियामध्ये लोकशाही आहे. पुढे जाऊया. 11वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा BMI पूल सुद्धा त्याला म्हटलं जातं. BMI पूल म्हणजे बीमा पूल असं त्याला मराठीत म्हटलं जात आहे. त्याच्या स्थापनेसाठी किती रकमेच्या सार्वभौम हमीला मंजुरी दिली आहे. तर बघा प्रश्न समजून घेऊ. इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नेमकं काय आहे. तर भारतीय जहाज जे समुद्राद्वारे प्रवास करतात तर त्यांना उद्या जाऊन इराणच्या एखाद्या समजून घ्या किंवा इतर पायरेट्सने डुबवलं किंवा त्यांचं नुकसान झालं तर त्याचा विमा जो आहे तर तो आपण अगोदरच काढून ठेवू शकतो. ते जहाजवाले जे लोक असतात, जसं गाडीचा 2 व्हीलर 4 व्हीलरचा आपण विमा करतो तसंच हे जहाजांचा पण विमा करू शकतो. मग इतके दिवस आपले जहाज बाहेरून विमा करायचे, मग आता आपण काय केलेलं आहे ते इंडिया मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नावाचा आपण एक निधी स्थापन करत आहोत. त्यासाठी 12,980 कोटी रुपये जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. तर इंडियन मरीन इन्शुरन्स पूल किंवा बीमा पूल नेमकं काय आहे त्याला शॉर्टकटमध्ये BMI नाव देण्यात आलेलं आहे. तर ही केंद्र सरकारने 12,980 कोटींची सार्वभौम हमी सह स्थापन केलेली एक देशांतर्गत सागरी विमा यंत्रणा आहे. याचा उद्देश परकीय विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणं आणि भूराजकीय अस्थिरतेच्या काळात भारतीय जहाजांना परवडणारा आणि अखंड विमा सुनिश्चित करणं हा आहे. पुढे जाऊया. 12वा प्रश्न. एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाच्या ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची 7वी आवृत्ती कोणी प्रसिद्ध केली. तर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे. मोदीजी. BVR सुब्रमण्यम आता नीती आयोगाचे CEO नाही राहिले, निधी छिब्बर. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. पहिल्या महिला CEO आहे नीती आयोगाच्या. सुमन बेरी ही उपाध्यक्ष आहे आणि निर्मला सीतारामन इथं समजून घ्या जास्त काही आपल्याला संबंध बघायला मिळत नाही, आमंत्रित सदस्यामध्ये ते आहेत. तर सुमन बेरी यांनी काय केलेलं आहे तर नीती आयोगाचा जे उपाध्यक्ष आहे त्यांनी ट्रेड वॉच त्रैमासिक अहवालाची 7वी आवृत्ती जी आहे ती प्रकाशित केली आहे. मग या
जो अहवाल आहे हा, तर यामध्ये रत्न आणि दागिने या क्षेत्रावर विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. भारताची जी निर्यात आहे वस्तूंची ती 1.6% वाढलेली आहे. सेवा क्षेत्राची निर्यात 7.8% वाढलेली आहे. तर या दोन गोष्टी आपल्याला यामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, तर नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झाली. त्याने कोणाची जागा घेतलेली आहे, तर नियोजन आयोग जो आहे, तर नियोजन आयोगाची त्याने जागा घेतलेली आहे. मुख्यालय कुठे आहे त्याचं, नवी दिल्लीमध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, एप्रिल 2026 मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स अकॅडमिक फोरमची पहिली बैठक कोणत्या शहरात झाली. तर ब्रिक्स अकॅडमिक फोरमची पहिली बैठक जी आहे ती नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. कुणाच्या अध्यक्षतेखाली, भारताच्या अध्यक्षतेखाली. ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर डेव्हलपिंग कंट्रीजच्या सहकार्याने राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथे ब्रिक्स अकॅडमिक फोरमच्या पहिल्या बैठकीचं आयोजन केलं. ब्रिक्स 2026 ची संकल्पना आहे बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान इंडिया पोस्टने आपल्या इतिहासातील सर्वाधिक वार्षिक महसूल किती नोंदवला. तर तो नोंदवलेला आहे 15,296 कोटी रुपये. तर आतापर्यंत सगळ्यात जास्त महसूल आहे. 16% मागच्या वर्षीपेक्षा त्यामध्ये वाढ झालेली आहे. लॉर्ड डलहौसीने इंडियन पोस्टाची स्थापना केली होती 1 ऑक्टोबर 1854 मध्ये. पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाचे महान बास्केटबॉलपटू हॉल ऑफ फेम ऑस्कर श्मिट यांचे एप्रिल 2026 मध्ये वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. तर ऑस्कर श्मिट होते ब्राझीलचे. कोणत्या खेळाशी संबंधित होते, बास्केटबॉलशी संबंधित होते. तर ब्रेन ट्यूमर त्यांना झाला होता. वयाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. मावो सांता किंवा पवित्र हात या नावाने ते, या टोपण नावाने ते ओळखलं जात होते. मावो सांताचा मराठीत अर्थ काय, पवित्र हात. टेस्ट क्वेश्चन बाकी आहे, सगळ्यांनी टेस्ट क्वेश्चनचे पण उत्तर द्यायचे. तर हे आपले मासिक आहे, ज्यांना कुणाला एकदम वाचून तयारी करायची असेल तर मासिक डाउनलोड करू शकता. आपली संपूर्ण जीएससी बॅच आहे, एक सब्जेक्ट, एक व्हिडिओ, एक नोट्सच्या माध्यमातून ही बॅच असणार आहे. कंबाईन 60+ गॅरंटी बॅच आपण सुरू केलेली आहे. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे, प्रज्ञान नावाची एआय प्रणाली कुणी लॉन्च केलेली आहे, कुणी बनवलेली आहे. ऑस्कर श्मिट कोणत्या खेळाशी संबंधित होते, आणि ओमेगा बॉल भारतामध्ये कुणी इंट्रोड्यूस केलेला आहे, आणि कोणत्या खेळाशी संबंधित हा आहे. मग थांबूया मित्रांनो आज आपण इथं. आय होप तुम्हाला लेक्चर आवडला असेल. लेक्चर आवडला असेल लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.